सर्वांना नमस्कार। आज मनगोळी या ठिकाणी आज आमच्या दिवसभराची सुरुवात आम्ही जे सिन्हा नदीला महापूर आला होता त्या महापुराच्या कारणानं बऱ्याचशा लोकांचे जीवन विस्कळीत झालं होतं। त्याच्यासाठी आम्ही एक दौरा आज सकाळपासून आम्ही आमच्या मंडळाने या ठिकाणी आयोजित केला होता। त्या ठिकाणी आम्ही गावडेवाडी, अकोले बुद्रुक, गुंजेगाव आणि मनगोळी या ठिकाणी आम्ही 4 ठिकाणी आमचं मंडळाकडून जेवढं शक्य आहे तेवढं अन्नदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। परिस्थिती पाहता खूपच गंभीर परिस्थिती या पुरामुळे या लोकांची सगळ्यांची झालेली आहे। तरी मी सगळ्यांना आपल्या YouTube चॅनलच्या मार्फत किंवा न्यूज चॅनलच्या मार्फत सगळ्यांना एक आव्हान, एक विनंती करतो की जेवढं शक्य असेल तेवढं लोकांची मदत करा। लोकांना या ठिकाणी खायला जेवण नाहीये, प्यायला व्यवस्थित पाणी भेटत नाहीये। तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना एक विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी एक आपलं जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मदत या ठिकाणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे। जर का तुम्हाला डायरेक्ट येऊन या लोकांपर्यंत पोहोचता येत नसेल तर आमच्या मंद्रुप जनसेवा नवरात्र मंडळ या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता। आम्ही तिकडनं आमचं रोज हे कार्य चालूच राहणार आहेत। तर तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्ही शक्य आहे तेवढी मदत आमच्यापर्यंत मंडळाकडे आणून दिली तर ते पुढं कुठल्या ठिकाणी कसं वाटप करायचं ते आम्ही सगळे करतो आहोत। तर परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी मंद्रुप ग्रामपंचायत सदस्य सुरेश ठेळे। आज आमच्या मंडळातर्फे जनसेवा तरुण मंडळ नेहरू चौक मंद्रुप हे आमच्या मंडळाचे सर्वेसर्वा हर्षवर्धन देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमचं मंडळ 40 वर्ष झालं कार्य करत असते। आमच्या या नदीकड्याला जे पूर आलेला आहे त्यांना आम्ही एक कालच आवाहन केले होते। आमच्या मंडळातले सर्व सदस्य प्रत्येक घरातून काल आम्ही कोण चपाती दिलं 100, कोण भाकरी दिलं, कोण भाजी दिलं, फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक पूरग्रस्तांना मदत केलो। आज आम्हाला एक मोठा आनंद वाटतोय, मानसिक समाधान पण आहे। शेखासाहेब आणि मळशीसाहेबांच्या चरणी एकच विनंती करतो की आमचं हे पूरग्रस्तांचं संकट टळू दे आणि प्रत्येक ती लोक जाऊन त्या प्रत्येक त्यांच्या घरी राहू दे। आणि जर काही बरंच काही अडचण आली असेल तुम्हाला पण एक आवाहन करू इच्छितो मी। आमच्यात 1 एकरचा एक वाडा आहे, 1 एकरभर आमच्या देशमुखांचा वाडा आहे। तुम्हाला जर इथं राहण्याचं काय सोय नाही झाली तर तुम्ही मंद्रुपमध्ये नेहरू चौक न्यू जनसेवा तरुण मंडळ संपर्क साधा आणि येऊन आमच्या मालकाच्या वाड्यात तुम्ही राहू शकता। आम्ही सगळ्या सोय तिथं करतो। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव रमेश वाघमोडे। मी या मंडळाचा कार्यकर्ता असून आज गुंजेगाव, मनगोळी या ठिकाणी मालकांच्या अध्यक्षतेखाली सर्वांना अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे। हीच आमची प्रार्थना अन्न हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। ही जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं खरोखरच आज हे वाक्य म्हणजे मंद्रुपकरांनी हे आपल्या अन्नदानातून दाखवून दिलं। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।